कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिंदे गट आणि निवडणूक आयोगामधील सगळीच हवा काढून टाकली। निकाल काही पण येवो, पण कपिल सिब्बलांनी शिंदे गटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक ठेवला नाही। यावर लोकांच्या कमेंट बघा। कोर्टाने ठाकरेंच्या विरोधात जर निकाल दिला तर जनतेतील कोर्टावरील म्हणजे सुप्रीम कोर्टावरील राहिलेला विश्वास उडून जाईल। कोणीही कोर्टात न्याय मागणार नाही। गद्दार एकनाथ शिंदेंना 6 वर्षे निवडणूक लढण्यास लवकरात लवकर बंदी आणा। कोर्टाचा निकाल कसा येईल, काय येईल, निखिल वागळे यांनी सगळंच बाहेर काढलं। पहा निखिल वागळे यांचे सुप्रीम कोर्टामधील निकालाबाबत सडेतोड उत्तर। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचं वातावरण असेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये। एकनाथ शिंदेचे सहकारी विचार करत असतील। कपिल सिब्बल यांनी एवढा ठोस युक्तिवाद केलाय, कायद्याची बाजू सुप्रीम कोर्टाला इतकी उलगडून दाखवली आहे की आता आपले वकील त्यांच्यावर मात करण्यासाठी काय करू शकतात। कायद्यानुसार परिस्थिती पाहिली तर परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंची बाजू या खटल्यामध्ये मजबूत आहे। पण आज चौथ्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपलं सर्व लक्ष हे निवडणूक आयोगावर केंद्रित केलं आणि निवडणूक आयोगाचे अक्षरशः वाभाडे काढले। निवडणूक आयोगाचा खोटेपणा त्यांनी चव्हाट्यावर आणला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आजच्या कपिल सिब्बल यांच्या चौथ्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरेंची बाजू अधिक मजबूत झालेली आहे आणि कदाचित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाण्याची शक्यता आहे। असीम सरोदे उद्धव ठाकरेंचे वकील ते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंची बाजू केवळ कायद्याची नाही तर सत्याची आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकतील याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे असं ते सांगत आहे। निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातली फूट हाच पाया धरून निर्णय दिला की शिंदे यांच्याकडेच पक्षामध्ये बहुमत आहे असं त्यांनी गृहीत धरलं। पण निवडणूक आयोगाने नेमकं काय बघितलं नाही, राजकीय पक्षात फूट पडली आहे का हे बघितलं नाही, हे कपिल सिब्बल यांनी आज खंडपीठाच्या लक्षात आणून दिलं। उद्धव ठाकरेंनी 19 लाख ॲफिडेव्हिट्स निवडणूक आयोगाकडे दिली होती। या उलट शिंदेकडून फक्त 4 लाख ॲफिडेव्हिट्स आली होती। शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते। काय म्हणतोय लक्षात घ्या, शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी जेव्हा ही फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते। म्हणूनच 19 लाख ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंनी दिली आणि शिंदेनी फक्त 4 लाख ॲफिडेव्हिट दिली। पण निवडणूक आयोगाने बदमाशी अशी केली की ॲफिडेव्हिट्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि राजकीय पक्षात फूट पडली की नाही हा निर्णय आम्हाला घेता येणार नाही कारण पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असा निर्णय देऊन टाकला। पुरावा तर तुमच्या समोर होता, 19 लाख आणि 4 लाख ॲफिडेव्हिट होती। या 23 लाख ॲफिडेव्हिटच्या आधारे पक्ष कुणाबरोबर आहे याचा निर्णय घेता आला असता, पण हे निवडणूक आयोगाला करायचंच नव्हतं। निवडणूक आयोगाचा खोटेपणा कपिल सिब्बल यांनी उघडा पाडला। याचं कारण निवडणूक आयोग असं म्हणतो शिवसेनेची जी सुधारित घटना आहे ती आमच्याकडे आली नाही। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2013 नंतर या घटनेमध्ये दुरुस्त करण्यात आली 2013ला। त्यानंतर 2018 मध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आली। ही 2018ची घटना आमच्याकडे आलीच नाही असा दावा निवडणूक आयोगाने आपल्या निकालपत्रात केला होता। आज कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा हा दावा जो आहे तो किती धडधडीत खोटा आहे हे खंडपीठाकडे उघड पाडलं। याचं कारण निवडणूक आयोगाकडे ही घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सोपवली होती आणि त्याबद्दलची ॲक्नॉलेजमेंट आणि शिक्का निवडणूक आयोगाने दिला होता। ही प्रतच कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे ठेवली। निवडणूक आयोगाचा शिक्का असलेली ही प्रत 4 एप्रिल 2018ची आहे। म्हणजे 2018ची घटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हणजे अविभक्त शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिली होती। जी घटना नाहीच असा दावा शिंदेंनी केला होता त्या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिली होती, पण निवडणूक आयोग असं म्हणत होता की 2018ची घटना आम्हाला मिळालेली नाही।
आज कपिल सिब्बल यांनी खंडपीठापुढे हे सिद्ध केलं. या घटनेची प्रत निवडणूक आयोगाला दिलेली होती, कारण त्याची एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. त्यावर न्यायमूर्तीने असा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे ही प्रत नंतर देण्यात आली. कपिल सिब्बल म्हणाले की आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे, प्रत मिळाली असं लिहून दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी, हे आम्ही सादर करीत आहोत. आणि आम्ही जर हे खोटं केलं असेल, आम्ही जर हे नंतर सादर केलं असेल तर आमच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. ती कारवाई का केली नाही असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला. शिंदेच्या शिवसेनेला अधिकृत ठरवायचं, शिंदेनाच धनुष्यबाण ही निशाणी द्यायची असा दबाव निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांकडून आल्याचा आरोप पूर्वी झालेला आहे. आणि तोच आरोप आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये सिद्ध होताना दिसला. जर कोर्टाने न्यायाचा विचार केला, कोर्टाने कायदेशीर तरतुदींचा विचार केला तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे रद्दबातल ठरू शकतो, हे लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की आता हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी शिंदेचे शिवसेनेचे वकील काय करणार आहेत ते बुद्धी लावतील, कारण वकिलांची फी लाखात असते, त्यामुळे त्यांना बुद्धी लावल्यासारखं दाखवलं जातं. पण सत्याचा पराभव केवळ वशिलेबाजीने होऊ शकतो, सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे होऊ शकतो, हे लक्षात घ्या. नाहीतर हा खटला उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाणार हे स्पष्ट आहे, हे स्पष्टच आहे, लक्षात घ्या. निवडणूक आयोग अशा प्रकारे घाईघाईत निर्णय घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने 19 लाख ॲफिडेव्हिट उद्धव ठाकरेंनी दिलेले तपासले का नाहीत याचं उत्तर आयोगाला द्यावं लागेल. निवडणूक आयोगाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावर अन्यायकारक होता हे तेव्हाच लक्षात आलं होतं, म्हणजे 23 सालीच लक्षात आलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आव्हान देऊनही 3 वर्षाहून अधिक काळ या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली नाही. माझ्या मते सुप्रीम कोर्टही या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे, कारण या नावाचे आणि निशाणीचे राजकीय फायदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने उद्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तरी उद्धव ठाकरेंचा हा जो राजकीय तोटा आहे तो कसा भरून निघणार मला सांगा. तो भरून निघू शकत नाही. पण माझा प्रश्न असा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक आयुक्तांनी ही चूक केलेली असेल तर त्या अधिकाऱ्यांना कोणतं शासन होणार आहे हा खरा प्रश्न आहे. कारण एका राजकीय पक्षाच्या भवितव्यावर या निर्णयाने परिणाम झालेला आहे. आज कपिल सिब्बल यांनी एक गोष्ट उत्तम सांगितली की विधिमंडळातला एक गट वेगळा झाला आणि तो सत्ताधारी पक्षाला विकला गेला. जर त्याला अशा प्रकारे मान्यता दिली गेली अधिकृत पक्ष म्हणून तर लोकशाहीचं काय होणार आहे. ही वावटळ आहे, ही लोकशाही नष्ट करून पुढे जाईल असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यांनी ही चिंता व्यक्त केली आणि त्यांनी न्यायमूर्तींना कळकळीची विनंती केली की याची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे.